सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये आज सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे ते म्हणजेच की प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे. मग ही प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमची आज 3 ऑगस्ट 2024ला नेमकी किती वाजता लागणार आहे आणि ते कशी चेक करायची ते आपण या व्हिडिओमध्ये इथं पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढे जाणार आहोत. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि पुढे हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ठीक आहे. तर पाहू शकता आज सकाळी मी तुम्हाला ही अपडेट देत आहे. तर अपडेटमध्ये जसं आपण येतो इम्पॉर्टंट डेट्समध्ये, येतो इथं आपल्याला काय दिसत आहे की जे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ते डिस्प्ले होणार आहे. ओके, कधी होणार आहे तर समोर आपल्याला डेट दिली आहे 3 ऑगस्ट 2024. ओके, बट इथं आपल्याला फक्त डेट दिली आहे, टायमिंग दिलेला आहे का नाही दिलेला. ओके, तर टायमिंग कोणता असू शकतो, किती वाजता मेरिट लिस्ट लागणार आहे पहा. दरवर्षीप्रमाणे जर पाहिलं तर मेरिट लिस्ट तुमची जे MST-CETची असते, म्हणजे इंजिनिअरिंग असो किंवा कोणतेही फार्मसी वगैरे असो, तर मेरिट लिस्ट पाहिलं तर कधी कधी तर तुमची 11 वाजतासुद्धा मेरिट लिस्ट सकाळी येऊन जात असते. बट मॅक्सिमम असे वेळा होत असते, जसं मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये झालेलं आहे की जे मेरिट लिस्ट असते ते सायंकाळी 5 वाजताच्या नंतर इथं डिस्प्ले होत असते, ठीक आहे. तर तुमची मेरिट लिस्ट सायंकाळी 5 वाजताच्या नंतर तुम्हाला इथं बघायला मिळू शकते. कदाचित होऊ शकते की सायंकाळी 7 वाजताच्या नंतर सुद्धा इथं तुम्हाला मेरिट लिस्ट पाहायला मिळू शकते, ठीक आहे. तर मॅक्सिमम चान्स आहेत सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान तुम्हाला मेरिट लिस्ट इथं डिस्प्ले होऊ शकते, ठीक आहे. आता महत्त्वाचं कशी चेक करायची ते सांगतो. तर पहा, जसं तुम्ही इथं येता तर आपली ही वेबसाईट आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देणार आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं असतं. मला 2 मेथड सांगणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी. तर पहिली मेथड आहे, या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं पाहू शकता कॉर्नरला, राईट कॉर्नरला टॉपला ब्ल्यू लाईन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं ऑप्शन येते तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन, याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केलं की तुमच्याकडे जो पासवर्ड ॲप्लिकेशन ID आहे तो तुम्हाला इथं एंटर करावा लागणार आहे. आता हा जो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आहे तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं फॉर्म भरण्यासाठी, तर इथं टाकायचं आणि इथं कॅप्चा टाकून इथं साइन इन तुम्ही करून घ्यायचं. जसे तुम्ही साइन इन करता, साइन इन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसते तुमचा मेरिट नंबर. आता महत्त्वाचा जो मेरिट नंबर आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा दिसतो. पहिलं म्हणजेच तुम्हाला दिसतं जनरल मेरिट नंबर. जनरल मेरिट नंबर म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रामधून जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या पर्सेंटेजनुसार तुमचा मेरिट नंबर. सेकंड असते कॅटेगरी वाईज मेरिट नंबर. कॅटेगरी वाईज म्हणजे तुमची जे कॅटेगरी आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे ओपन कॅटेगरी, तर ओपन कॅटेगरीचे जेवढे स्टुडंट्स आहेत त्यामधून त्याचा कितवा मेरिट नंबर होतो त्यांच्या पर्सेंटेजनुसार तो मेरिट नंबर. त्यानंतर जर त्याने समजा TFWS, PWD, SC-BC जे असेल त्याच्यावरून अप्लाय केलं असेल, कोटा असेल त्याचा, तर त्याचा मेरिट नंबर कितवा, तर ते सुद्धा तुम्हाला इथं दिसून जाते, ठीक आहे. याच्यामुळे तुम्हाला हेल्प होते की महाराष्ट्रामधून आपला कितवा रँक आहे, त्या रँकनुसार आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकते हे तुम्ही इथं प्रेडिक्शन करू शकता. तर या पद्धतीनं तुम्हाला जे आहे तुमचा मेरिट नंबर समजणार आहे. पहिली मेथड झाली. ओके, तर दुसऱ्या मेथडमध्ये सिम्पल आहे, डाउनलोड्सवरती क्लिक करायचं. डाउनलोड्सवरती जसे क्लिक करता इथं एक PDF येणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची, महाराष्ट्र कॅन्डिडेट्स आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट्सची. तिथं क्लिक केल्यानंतर तुमचं नाव त्यामध्ये तुम्ही चेक करायचं, त्यावरून तुम्हाला मेरिट नंबर आणि सर्व डिटेल्स समजणार आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं असणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. जर काही तुम्हाला डाऊट्स असेल कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.